आपण पालक होतो म्हणजे एका नव्या जीवाला जन्म देतो. पण ते तेवढंच असतं का? पालक व्हायचं म्हणजे काही वर्ष आपल्यावर अवलंबून असलेल्या त्या जीवाला शारीरिक, मानसिक, सामाजिक, शैक्षणिक दृष्टीनं सक्षम करायचं. साहजिकच जबाबदारी खूपच मोठी आहे. पण खरं तर त्याचं काही खूप टेन्शन घेण्याचं कारण नाही. कारण त्यासाठी फार काही वेगळं करायचं नसतं. म्हणजे मुलांना केवळ उबदार, सकारात्मक आणि आश्वासक वातावरण देण्याचा प्रयत्न करायचा आणि त्यांनी जसं वागणं अपेक्षित आहे तसं आपण सगळ्यांनी घरात वागायचं. एकल किंवा दोन्ही पालक असताना मुलं आणि पालकातलं नातं, घट्ट नातं यातूनच तयार होतं. नमस्कार. सायकॉलॉजी संडेजमध्ये मी डॉक्टर अनुराधा हरकरे. मी एक काउन्सिलर आणि सायकॉलॉजिस्ट आहे आणि माझ्यासोबत संपर्क साधायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे. फ्रेंड्स, पालकत्व निभावताना एकल पालक किंवा दोन्ही पालक असणाऱ्या कुटुंबात आव्हानं ही बऱ्यापैकी सारखीच असतात. कारण ते शेवटी पेरेंटिंगच आहे ना. आणि मुलंही मुलांसारखेच असणार आहेत आणि पालक पालकांसारखेच. मग त्या पालकांमध्ये आई किंवा बाबा असा फरक का असावा? कारण एक मूल म्हणून त्या बाळाला आपल्या पालकांकडून प्रेम मिळण्याची आणि सर्वांगीण काळजी घेतल्या जाण्याची एवढीच माफक अपेक्षा असते. तेव्हा मला नाही वाटत की एखाद्यावर प्रेम करणं, आपुलकीने काळजी घेणं हे असं जेंडर स्पेसिफिक असतं. अर्थात ज्या कुटुंबात दोन्ही पालक असतात, तेव्हा आई आणि बाबा जे हे दोघं असतात, तेव्हा त्या कुटुंबात थोडासा वेगळेपणा असणारच आहे. पण एकल कुटुंबामध्ये आई असण्यानी किंवा बाबा असण्यानी काही फरक पडत असेल का? की आपण अजूनही टिपिकल, स्टिरियोटिपिकल, रूढीवादी विचार करतो? का असे विचार होतात म्हणून नकळत तसं वागल्या जातं किंवा तशी अपेक्षा केल्या जाते? गेल्या भागात आपण एकल पालक असणाऱ्या कुटुंबाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावं लागतं याचा विचार केला आणि समाज म्हणून आपण काय करू शकतो हे पण पाहिलं. आज एकल पालक म्हणून आई किंवा बाबा हे कोणीही असले तरी प्रामुख्याने कुठल्या बाबींकडे लक्ष द्यायला हवं, त्यात काही फरक असतो का हे पाहूया. अर्थात वैज्ञानिक दृष्ट्या हे सिद्ध झालंच आहे की पुरुष आणि स्त्रियांच्या मेंदूमध्ये जन्मजातच काही फरक असतात. त्यामुळे काही बाबतीमध्ये या दोघांचा जो फरक असतो तो राहणारच आहे. पण जे फरक समाजाने निर्माण केलेले आहेत त्यामुळे बरेचदा झापडबंद विचार केला जातो आणि मग दोघांना वेगळं वागवलं जातं. मग हा फरक कुठे दिसतो? तर अनेक क्षेत्रांमध्ये पुरुषांपेक्षा स्त्रियांचा पगार कमी असतो. नवऱ्यापेक्षा पत्नी तुलनेनं कमी शिकलेली असते. तिनं नोकरी केलीच पाहिजे असा अट्टहास नसतो. काही प्रकारच्या नोकऱ्या किंवा व्यवसाय ह्या तिच्यासाठी उपलब्ध नसतात. पुरुषांना स्वयंपाक आलाच पाहिजे याची सक्ती नसते. असं बरंच काही. आणि खरं पाहिलं तर कुठलंही काम म्हणजे कामं जेव्हा जमत नाही आपण असं म्हणतो, तेव्हा कुठलंही हे काम कामच असतं की. ते कोणाला जमेल किंवा जमणार नाही असं नसतं. फार झालं तर सगळी कामं सगळ्यांना सारख्याच उत्तमतेने जमणार नाही. पण काम होईलच ना. म्हणजे अगदीच शारीरिक किंवा ज्या बायोलॉजिकल मर्यादा आहेत, त्यामुळे स्त्री आणि पुरुष या दोघांनाही दोघांचीही ती अशी विशेष कामं जमतीलच असं नाही. पण तेवढा अपवाद वगळता बहुतांश ठिकाणी स्त्री-पुरुषांच्या कामाची विभागणी समाजामध्ये सोयीस्करपणे केल्या गेलेली आहे. हे मुद्दाम सांगण्याचं कारण एकल कुटुंबामध्ये आई आहे का बाबा याने काय मर्यादा असतील किंवा मर्यादा असतील का हा विचार आपण करायला हवाय. पण अशा या पुरातन विचारांमुळे एकटा बाबा मुलांना योग्य सवयी लावायला कमी पडेल, मुलांवर आईसारखं प्रेम करू शकणार नाही, स्त्रीला एकटं राहणं कठीण आहे, वडील नाही म्हणजे पैसे नक्कीच पुरत नसणार, घरी पुरुषांचं राज्य म्हणजे पसारा असेलच, आई नाही म्हणजे खाण्यापिण्याची आबाळ होत असणार, असे ठोकताळे मनवण्याची मानसिकता आपली घट्ट होत जाते. एकट्याने आपल्या बाळाला वाढवण्याचा निर्णय शक्यतो कोणी मुद्दाम घेत नाही. अगदी अपवादात्मक काही सेलिब्रिटींची उदाहरणं वगळता एकल पालक होणं मोस्टली परिस्थितीमुळेच स्वीकारावं लागतं असं दिसतं. मग तो त्या जोडीदाराचा मृत्यू असेल किंवा घटस्फोट असेल, वेगळं राहणं असेल किंवा एखाद्या पालकाचं आजारपण असेल, दीर्घ काळासाठी दूर नोकरीवर जाणं असेल, अशा काही कारणांनी काही पालकांना आपल्या मुलांना एकट्यानं वाढवण्याची वेळ येते.
तेव्हा सामान्य घरात म्हणजे जेव्हा दोन्ही पालक असतात, तेव्हा कठीण असणारं ते काम पेरेंटिंगचं एकल कुटुंबासाठी महाकठीण असतं याच्यात शंकाच नाही. आणि एकल पालकांनी कितीही प्रयत्न केले तरी बेसिक फरक किंवा काही मर्यादा ज्या आई-वडील दोघंही असताना ज्या असतात, त्याच्यात असणारच आहे. जसं एखाद्या एकल आईला आपल्या मुलीसोबत रात्री उशिरा जेवायला बाहेर जाणं, उशिरापर्यंत बाहेर पिक्चर बघून घरी येणं, हे खूप सहजच शक्य होईलच असं नाही. किंवा काही शारीरिक समस्यांबाबत वयात आलेल्या मुलीला वडिलांसोबत मोकळं बोलणं जमेलच असं पण नाही. अर्थात यालाही अपवाद आहेतच. तेव्हा एक गोष्ट एकल पालकांनी म्हणजे ते आई असेल की बाबा, एक गोष्ट नक्की मनाशी करायची, ती म्हणजे इतरांचे अनुभव ऐकून किंवा बाकीचे काय म्हणतील म्हणून एकल पालकांनी स्वतःबद्दल काहीही निष्कर्ष आधीच काढायचे नाही. दोन्ही पालकांच्या आणि एकल पालकांच्या कुटुंबात असणारे बेसिक फरक लक्षात घेऊन ते मान्य करून एकल पालकाने स्वतःची तुलना इतर सामान्य घरातील दोन्ही पालकांसोबत किंवा इतर एकल पालकांसोबत देखील अजिबात करायची नाही. कारण प्रत्येकाच्या घरच्या फॅमिली डायनामिक्स ह्या वेगळ्या असतात. याशिवाय काही गोष्टी आवर्जून लक्षात घेऊन करायला हव्या आणि काही टाळायला हव्या. जसं काही कारणाने जेव्हा एक पालक म्हणजे दोघांपैकी एक जण काही कारणाने जेव्हा त्या मुलांच्या आयुष्यातून एकतर कायमचा किंवा दीर्घ काळासाठी जातो, मग तेव्हा ती मुलं कुठल्याही वयाची असोत, सांगू शकत नसले किंवा दाखवत नसले, तरी त्यांना त्या घटनेचा प्रचंड त्रास होतो. लहान मुलं जर असतील, तर त्यांचं अचानक परत कधी बेडवेटिंग सुरू होतं, बालिश वागायला लागतात, अंगठे चोखायला लागतात. मोठी मुलं असतील तर रिबेलियस होतात किंवा त्यांच्या शरीरावर काही शारीरिक काहीतरी त्यांना आजार दिसायला लागतात. झोपेच्या वेळांवर परिणाम होतो. खाण्याच्या सवयी बदलतात. म्हणजे एक तर खूप कमी होतं किंवा वाढतं. म्हणजे कुठल्यातरी पद्धतीने त्यांचा स्ट्रेस त्यांच्या वागण्यातून दिसतो. आणि जर काही मुलांनी सुरुवातीला त्या पालकाचा सहवास अनुभवला असेल, म्हणजे डायव्होर्स सारख्या घटनांमध्ये, वेगळे राहण्याच्या घटनांमध्ये, की काही दिवस त्या पालकांसोबत ते मुलं राहिलेले असतात. आणि नंतर ते दूर गेले, असं जेव्हा होतं, तेव्हा देखील म्हणजे मुलांना तो त्रास होतोच. काही ठिकाणी आपल्या पालकांसोबत त्यांनी वेळ घालवला नाही, म्हणजे दुसऱ्या असं होऊ शकतं. म्हणजे जन्मापासून किंवा अगदी खूप लहान वयातच ते दूर गेले असं होऊ शकतं. पण असं कुठलंही कंडिशन जरी असली, तरी इतर कुटुंबातील चित्र बघून त्या मुलांना आपल्या घरी काहीतरी वेगळं आहे, कमी आहे, याचं म्हणजे असं एक वाटायला लागतं आणि त्याचा कमीपणा वाटतो त्यांना. ते वाटू शकतो. दुसऱ्या जोडीदाराचं दैनंदिन आयुष्यामध्ये नसणं, हे म्हणजे याच्यातूनही लक्षात येतं, की या गोष्टीचा केवळ नवरा किंवा त्या बायकोलाच म्हणजे जो कोणी दुसरा जोडीदार असेल, त्यांनाच नव्हे, तर त्यांच्या मुलांवरही खूप मोठा प्रभाव पडत असतो. एखाद्या पालकाचा मृत्यू झाला असेल किंवा ते घटस्फोटाने वेगळे झाले असतील किंवा इतरही काही कारण असेल, तर त्या मुलांच्या वयानुसार त्यांना काय सांगायला हवंय याबाबत तज्ञांचा सल्ला घेऊन त्यांच्या म्हणजे त्या मुलांसोबत व्यवस्थित संवाद साधायला हवा. तरी साधारण एकल पालकांनी एक गोष्ट मुख्य लक्षात घ्यायला हवी प्रामुख्याने, की एकतर अशी वेळ परिस्थितीमुळे आली असेल किंवा ती जाणून स्वीकारली असेल. आपण एकट्याने आपलं मूल वाढवतो आहे, म्हणजे विशेष काहीतरी करतो आहे. इतरांनी आपल्याला समजून घ्यायला हवं, तशी स्पेशल ट्रीटमेंट मिळायला हवी, हे आधी मनात म्हणजे ही अपेक्षा मनातनं थोडी कमी करायला हवी. अर्थात नातेवाईकांनी, सहकार्यांनी म्हणजे आपले ऑफिसचे सहकारी किंवा जे जवळचे कोणी आहेत, त्यांनी सहानुभूती न दाखवता त्यांची ती परिस्थिती थोडीशी वेगळी आहे हे लक्षात घेऊन शक्य तितकी मदत करायला हवीच. म्हणजे हे खरं असलं तरी खुद्द त्या पालकांनी नकळत तशी अपेक्षा ठेवण्याचा प्रयत्न करू नये, कारण त्याच्याशिवाय ते सेल्फ सफिशियंट किंवा आत्मनिर्भर होणार नाहीत. त्यानंतर ज्या ठिकाणी वादविवाद होऊन पालक वेगळे होतात, तिथे एक दुसरं महत्वाचं पथ्य पालकांनी पाळायला हवंय, की ते म्हणजे जो पालक जवळ राहत नाही, म्हणजे त्या वेगळ्या दूर असणाऱ्या पालकाबाबत मनात कडवटपणा धरून वागणं. कारण बरेचदा जेव्हा ते एकल पालक एकट्याने मुलांना वाढवतात, तेव्हा त्या सोबत नसणाऱ्या दुसऱ्या पालकांसोबत ते कसे चांगले नव्हते, मला त्या नातात किती त्रास झाला, आता माझ्यावरच कशी जबाबदारी टाकली आहे, याबाबत मुलांसमोर कुरकुर करणं टाळायला हवं. कारण यातून बरेचदा प्रत्यक्ष त्या परिस्थितीचा किंवा त्या दुसऱ्या पालकांच्या म्हणजे सहवासाचा, स्वभावाचा अनुभव न घेताच मुलं आपली मतं बनवत जातात. जे त्या पालकांसाठी आणि मुलांसाठीही योग्य नाहीच.
कधी कधी काही अपरिहार्य परिस्थितीमुळे जरी एकल पालकत्व करावं लागत असलं तरीही अशी वेळ येण्याचं कारण एकतर दुसऱ्यावर किंवा स्वतःवर म्हणजे विक्टिम मोडमध्ये असं ब्लेम करणं पण टाळायला पाहिजे. कारण त्यातून आपली केवळ म्हणजे आपली हतबलता, फ्रस्ट्रेशन दिसून येतं, ते पण मुलांसाठी योग्य नाही. कारण आपण त्यातून म्हणजे त्या मुलांना असं वाटू शकतं की आपण आपल्या पालकांवर ओझा आहोत का काय. घर चालवण्याची जबाबदारी ही एकाच्याच खांद्यावर असल्याने खांदे दुखणार आहेतच ना, म्हणजे शेअर करायला कोणी नसल्याने. एकल पालक कुठल्याही परिस्थितीमध्ये आव्हानं राहणारच आहेत. मग ते एकटे आई किंवा एकटे वडील असं कोणीही असोत. तेव्हा भूतकाळात जे काही निर्णय घेतले असतील, जो काही म्हणजे परिस्थितीमुळे आपल्यावर प्रसंग आला असेल, त्या सगळ्याबाबत रवंथ करत जर गिल्ट ट्रॅपमध्ये आपण अडकू म्हणजे पालक जर अडकलेत किंवा पालकांवर कितीही अन्याय झाला असेल, वाईट परिस्थिती उद्भवली असेल, तरी देखील हे सगळं थांबवून पुढे जाणं गरजेचं आहे, हे जाणीवपूर्वक मनाला सांगायला हवंय. कारण जोपर्यंत त्या व्हिक्टिम भूमिकेतनं आपण बाहेर येत नाही, तोपर्यंत प्रमुख भूमिकेत रंग भरता येणार नाहीत. मुलांना मोठं करण्याची जबाबदारी तुमच्या एकट्यावर आहे किंवा ती तुम्ही घेतलेली आहे. यात मुलांचा काहीच दोष नसतो. तेव्हा त्यांनी न केलेल्या चुकांची शिक्षा का मिळावी? तेव्हा लोक काय म्हणतील ह्याची काळजी करण्यापेक्षा मुलांची काळजी घेणं जास्त श्रेयस्कर आहे. वर्तमानात आहे त्याचा स्वीकार करून आहे त्या प्रॉब्लेम्सवर मार्ग कसा काढता येईल ह्याचा विचार करून विंदा करंदीकरांनी सांगितल्याप्रमाणे असे दांडगी इच्छा ज्याची मार्ग तयाला मिळती 70 नजर रोखोनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर यावर विश्वास ठेवायचा. फ्रेंड्स, मुलं किंवा पालक कुणीही आदर्श नसतंच आणि त्यांना नावं ठेवणारी मंडळी तर अजिबातच नसते. तेव्हा पालक किंवा मुलं एकमेकांसोबत भावनिकदृष्ट्या घट्ट कसं जोडल्या जातील हे पाहणं महत्वाचं आहे आणि त्यासाठी अजून काय करता येईल पालकांना, मग ते आई असो का बाबा, हे आपण पुढच्या भागात बघू. पण आजचा भाग कसा वाटला, आवडला का ते नक्की सांगा. आणि या चॅनेलचा काही उपयोग होतो आहे असं वाटत असेल तर यू मे से सुपर थँक्यू. सो स्टे ट्यून अँड थँक्स फॉर वॉचिंग.